नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून एक गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। सन 1990 ते 91 पासून श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या नावानं गावातील शिवाजी चौकात पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांकडून पावती देऊन निधी संकलन करण्यात आले होते। हा निधी स्थानिक बँकेत जमा असल्याचे समजते। मात्र तब्बल 35 वर्षे उलटून गेल्यानंतरही या निधीचा कोणताही अधिकृत हिशोब ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेला नाही, असा आरोप लासलगाव शहर विकास समितीने केलाय। या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींनी मावळ्यांची वेशभूषा परिधान करत ग्रामसेवक संजय बाविस्कर यांना निवेदन दिले। 7 दिवसांच्या आत जमा झालेली एकूण रक्कम आणि बँकेची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात न दिल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। या निवेदनावर अनेक शिवप्रेमींच्या स्वाक्षऱ्या असून या प्रकरणी पारदर्शकतेची जोरदार मागणी होत आहे। हा प्रश्न केवळ निधीचा नाही तर शिवरायांच्या सन्मानाशी जोडलेला असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। लासलगाव शहरामध्ये आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी 5-6 जिल्ह्यातून शेतकरी बांधव कांदा विक्रीसाठी येतात आणि या लासलगावमध्ये लासलगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून 1990 साली शिवस्मारक उभारण्यासाठी समिती नेमण्यात आली व त्या समितीवर या गावातील जे प्रतिष्ठित लोक होते ते घेण्यात आले व त्या ठिकाणी त्यांनी 1990 पासून तो आजपर्यंत आर्थिक मोठ्या प्रमाणात देणग्या या ग्रामपंचायतमध्ये जमा केलेल्या आहे आणि 35 वर्ष आजूबाजूच्या लासलगाव परिसरात विंचूर असेल, पाबळवाडी असेल किंवा छोटंसं आपलं गोंदेगाव असेल, या छोट्या छोट्या गावांमध्ये 6-6 महिन्यात परवानगी आणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तेथील शिवप्रेमी नागरिकांनी व ग्रामस्थांनी उभे केले व महाराजांचा आदर्श हा सर्वांना दिसावा यासाठी त्यांनी स्मारक उभे केले। परंतु लासलगावात गेल्या 35-40 वर्षापासून फक्त महाराजांच्या नावाखाली देणगी गोळा करणे व तिथलाही कुठलाही हिशोब हा ग्रामस्थांना व शिवप्रेमींना न देण्यात आला। लासलगाव ग्रामपंचायतीमध्ये कोणी आलं, कुठलाही नागरिक आला, कुठली त्याला कागद लागला किंवा कुठलाही दाखला लागला असेल 1990 पासून तर त्याच्याकडून देणगी स्वरूपात या ठिकाणी रक्कम घेण्यात येत होती व ती विविध बँकेमध्ये त्यांनी ठेवलेली आहे असे समजले। परंतु आजपर्यंत त्यांनी स्मारक नाही बांधले, त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लासलगावाच्या युवकांच्या वतीने व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आम्ही लासलगाव ग्रामपंचायतला ग्रामसेवक साहेबांना या ठिकाणी निवेदन दिले आहे व त्यांना सांगितले आहे की 7 दिवसात याचा लेखाजोखा हा सर्व ग्रामस्थांसमोर मांडावा व लवकरात लवकर जी जुनी समिती आहे त्यांनी जे करोडो रुपये निधी गोळा केलेला आहे तो त्या स्मारकासाठी खर्च करावा या मागणीसाठी आम्ही आज त्यांना निवेदन दिले आहे।